नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोला रेल्वे स्टेशनच्या बाजूला जीवघेणा मालधक्का. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांचे रोजचे हाल. नव्याने प्रभाग रचनेची तयारी लवकरच पूर्ण होणार. या महिन्यात जिल्हा परिषद, महापालिका निवडणूक. अकोला पश्चिम मधील त्या रस्त्यावर शेकडो खड्डे. हजारो खड्ड्यांच्या रस्त्यांचा आरआरसीचा विशेष वृत्तांत. हद्दवाडीच्या भागात टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा. महापालिकेद्वारे खासगी टँकर लावण्यात आल्याची माहिती. राशन कार्ड धारकांच्या मागे दाखल्याचा ससेमिरा. सरकार म्हणते आता उत्पन्नाचा दाखला जोडा. आता सविस्तर बातम्या. अकोला शहरातील रेल्वे स्थानकाजवळील मालधक्का आता सर्वसामान्य नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. या मालधक्क्यामुळे दररोज 1 ते 1.5 तास वाहतूक जाम होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच हा मालधक्का शिवनी इथे हलवला होता, परंतु स्थानिक राजकीय दबावापुढे नमतेत घेत तो पुन्हा स्टेशन परिसरात सुरू करण्यात आला. या मालधक्क्यातून ये जा करणाऱ्या अवजड ट्रकमुळे अकोटफाईल रेल्वे पुलावर सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तिन्ही वेळेत 1.5 ते 2 तास वाहतूक कोंडी होते. केवळ मनस्तापच नव्हे तर या जड वाहनांमुळे रस्ता ओलांडताना अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. सातत्याने होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. जिल्हा प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन हा जीवघेणा मालधक्का दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावा अशी आग्रही मागणी जोर धरत आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे जर आणखी कोणाचा बळी गेला तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आता तरी प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल अकोलेकर विचारत आहेत. हे गोष्ट सांगायची आहे की जेव्हापासून हे मालधक्का आहे तेव्हा प्रत्येक वेळा अपघात होत असतात आणि अकोटफाईल स्टेशनचा हा रस्ता मेन असल्यामुळे आणि त्याच्यामुळे शाळेची रहदारी असल्यामुळे इथं वारंवार अपघात होतो. आणि मेन गोष्ट कसं काय की इथं नाही काही बोट काढलेला आहे जड वाहनासाठी प्रवेश बंद, तरीही इथून जड वाहन आवाजावी चालू असतात. तरी प्रशासनाला हे विनंती आहे की हे धक्का पहिले शिवनीमध्ये कुठेतरी नेता तर पुन्हा तिथंच न्यावं, कारण की हे आपलं सिटीच्या बाहेर पाहिजे. हे जे धक्का आहे, आपलं धक्का आहे तिथे यामुळे खूप लोकांना त्रास आहे. तिथे वारंवार अपघात होतात. तर प्रशासनाला हेच विनंती आहे आपली की हा धक्का अकोल्याच्या बाहेर, सिटीच्या बाहेर व्हावा. आणि हे आपण प्रशासनाला एक लेटर विनंती करू की ह्या त्रास झाला नाही पाहिजे लोकांना, जो वारंवार त्रास होतोय. मी माझ्या प्रशासन आणि शासनाकडे इतकीच विनंती आहे की आपला माल धक्का जो आहे हा त्वरित बंद करण्यात यावा, जेणेकरून कसं आहे अकोल्याची जी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा अर्धी लोकसंख्या अकोटफाईलमध्ये आहे. आणि अकोटफाईल हा सर्वात वजळीचं स्थान झाला. सर्व कर्मचारी तिकडूनच येतात आणि माल धक्क्याच्या याच्यामुळे सर्व रस्ता जाम होतो आणि कधीही मोठी दुर्घटना, जातीभेद मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे आमच्या प्रशासनाला एकच विनंती आहे की हे माल धक्का इथून हटवून शिवनी आणि शाळेचे विद्यार्थी यांना जो न्याय मिळेल. कोणत्याही विद्यार्थ्याचं प्राणघाती होणार नाही. शाळा आहे, कोर्ट आहे, हे लहान लहान मुलं जातात इथून. पण आतापर्यंत किती मुलं गेले, किती विद्यार्थी वारले, तो कोणीही काही लक्ष दिलेलं नाही. आम्ही एकच विनंती करतो प्रशासनाला की बा आता आपली सरकार आहे, आपल्या कोणत्याही जीवितहानी होऊ नये, कोणत्याही समाजाची जीवितहानी होऊ नये आणि कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये. यासाठी आम्ही प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की माल धक्का लवकरात लवकर बंद करण्यात यावा, जेणेकरून अकोटफाईलचा हा रस्ता सुरळीत आणि चांगला होणार आणि कोणतेही अपघात होणार नाही. जय महाराष्ट्र. हम ये माल धक्के की वजह से बहुत से हादसे हो रहे हैं. शासन से यही हमारी प्रतिक्रिया है कि जल्द से जल्द ये माल धक्का हटाने की कोशिश की जाए. यहाँ पे रोज ट्रैफिक जाम होता है और आने जाने वालों को बहुत प्रॉब्लम जाता है. जैसे बिजनेसमैन हो गया, अपने कोई भी MIDC में काम पे जाता है तो सवेरे घर से निकलता है तो यहाँ पे 1 घंटा कम से कम लाइन लगती है. इसके वजह से यहाँ पे माल धक्के से जल्दी हमारे शासन से निवेदन है कि माल धक्का यहाँ से हटाया जाए
धन्यवाद. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. या तयारीनुसार नेमक्या केव्हा निवडणुका होऊ शकतात याकडे सर्वांचे लक्ष असून पावसाळा निवडणुकीत काही बाधा आणतो काय हे पाहण्यासारखे असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्य निवडणूक आयोगाने सरकारला आदेश दिले आहेत. त्यानुसार जून अखेर मनपा, प्रभाग, जिल्हा परिषदमध्ये गटांची नव्याने रचना होणार आहे. राज्यातील 29 मनपासह 34 जिल्हा परिषद, 290 नगर परिषद, 147 नगर पंचायती तसेच 351 पंचायत समितीत 4 महिन्यात निवडणुका घ्या असे आदेश 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिले. या आदेशाची प्रत 13 मे रोजी राज्य निवडणूक आयोगाला मिळाली. त्यानंतर आयोगाने बुधवारी महायुती सरकारला एक महत्त्वाचा लेखी आदेश जारी केला. त्यात म्हटले आहे की 40 दिवसात प्रभाग तसेच जिल्हा परिषदेचे गट, पंचायत समितीचे गण निश्चित करावेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक प्रभाग 3 की 4 सदस्यांचा याचे चित्र 40 दिवसानंतर स्पष्ट होईल. पावसामुळे निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होतील अशी चर्चा माध्यमांमध्ये आहे. पावसाचा जोर ओसरत असल्याने सप्टेंबरमध्ये निवडणूक घेता येईल. राखीव जागांवर निवडणूक लढण्यासाठी जात पडताळणी समितीचे अवैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र पडताळणी समितीकडे सध्या 11,000पेक्षा अधिक अर्ज पडून आहेत. ही अडचण लक्षात घेऊन वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवणे अधिनियम 2023 द्वारे वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी काढला आहे. हिंदीत एक म्हण आहे, उम्मीद पे दुनिया कायम है. ही म्हण आम्ही हिंदीतच का सांगितली असेल हे अकोलेकरांच्या लक्षात आलं असेल. अकोला पश्चिमचा संतोषी माता मंदिरासमोरचा रस्ता चांगला होईल अशी आशा प्रत्येक अकोलेकरांची आहे. म्हणूनच उम्मीद पर दुनिया कायम है. पाहूया सुरेश राठोड यांचा विशेष वृत्तांत. अकोला शहरातील संतोषी माता मंदिर ते माणिक टॉकीजकडे जाणारा रस्ता म्हणजेच अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य बनले आहे. या रस्त्यावर डांबराचा पत्ताही दिसत नाही. जागोजागी मोठे आणि धोकादायक खड्डे पडले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची साधी डागडुजी देखील करण्यात आलेली नाही आहे, ज्यामुळे वाहन चालकांना दिवसा सुद्धा तारे दिसतात. 1000 खड्ड्यांचा रस्ता अशी ओळख या रस्त्यांची आहे. शहरातील ज्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक आहे त्यामध्ये संतोषी माता मंदिर ते माणिक टॉकीजकडे जाणारा रस्ता आहे. हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून रस्त्याची डागडुजी झाली नाही. दिवसा देखील या भागातून वाहन चालवणे कठीण आहे. पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा आहे. हा रस्ता इतका उखडून गेला की डांबर राहिले नाही. जागोजागी कंगोरे झालेले दिसतात, परंतु याकडे लक्ष द्यायला संबंधित बांधकाम विभागाला वेळ नाही असे दिसते. नागरिकांची सारखी ओरडही होते, मात्र संबंधित यंत्रणा काही केल्या लक्ष देत नाही अशी अडचण झाली आहे. आता पावसाळा तोंडावर आहे आणि जर तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका यांनी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे. नागरिक आता या खड्ड्यांपासून कधी मुक्त होणार याकडे डोळे लावून बसले आहेत. हा जो रस्ता आहे ना, इथं आपला संतोषी माता मंदिर हा रस्ता इतका खराब झालेला आहे. आणि विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट एक आहे की इथं शासकीय कार्यालय आहे. इथं सर्व विद्यार्थी येणं जाणं तर आम्हाला नेहमी ऑफिसला यावं लागते. बऱ्याच वेळा असे अपघाताचे प्रसंग इथं घडत असतात. त्यामुळे कसं आहे की हा रस्ता होणं अतिशय आवश्यक आहे. खूप मोठमोठे तिथे गड्डे वगैरे पडलेले आहेत. रोड प्लेन नाही, चढ उतार आहे. त्यामुळे कसं खूप प्रवाशांना येता जाता खूप त्रास होत आहे. त्यामुळे हा रस्ता होणे आवश्यक आहे असं मला वाटते. संतोषी माता मंदिरपासून तर माणिक टॉकीजकडे जाणारा जो अकोला महानगरपालिकेच्या हद्दीतील जो रस्ता आहे, या रस्त्यावरती अतिशय मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. आणि शाळेची मुलं, कॉलेजची मुलं, त्याचबरोबर मंदिराकडे येणारे भाविक भक्त, या नवीन तहसील कार्यालयाकडे येणारे लोकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळीचा हा रस्ता आहे आणि अपघात होत आहेत. या रस्त्याची दुरुस्ती होणं हे अत्यंत आवश्यक आहे. महानगरपालिकेने आणि लोकप्रतिनिधी याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी या ठिकाणी परिसरातील लोकांची लोकभावना. अकोला शहरातील हद्दवाडीच्या भागातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. या भागातील पाणी टंचाई लक्षात घेता महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. महापालिकेने आता खासगी टँकर भाड्याने घेऊन हद्दवाडीच्या भागातील नागरिकांना मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. हो, मोफत पाणीपुरवठा आहे. त्यासाठी नागरिकांनी पैसे मोजू नये. शहरातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता महापालिकेने अनेक टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हद्दवाडीच्या भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, कारण या भागात अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या जाणवत होती. महापालिकेच्या या प्रयत्नांमुळे हद्दवाडी भागातील नागरिकांना आता पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही.
अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेने केले आहे। महापालिकेने हद्दवाढीच्या भागात मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे। त्यासाठी पैसे मोजावे लागणार नाही, पण जे टँकर महापालिकेच्या हायड्रंटवर पाणी भरण्यासाठी येतील त्यांना पैसे द्यावे लागणार आहे। पण ज्या हद्दवाढीच्या भागात नळ नाहीत अशा ठिकाणी महापालिकेच्या वतीने मोफत पाणी पुरवठा सुरू झाला आहे। जहाँ जहाँ से फोन आता है वहाँ पे पहुँच जाता है। जहाँ पानी नहीं आता, नल नहीं आते, वहाँ पे पानी की दिक्कत है, वहाँ पे अपना पानी चला जाता है। कितने दिन के बाद आप टैंकर लेके जा रहे हो? हर रोज जैसा फोन आया वैसे हम लेके जाते हैं। जहाँ से फोन आता है कि हमारे वार्ड के अंदर नगर चौक का फोन आता है कि इधर पानी नहीं है, वहाँ पे पानी पहुँच जाता है। एक टैंकर का रेट क्या लेते हो आप? रेट का नहीं सर, वो टेंडर निकला है महानगर पालिका का, वो रेट का हमारे को कुछ पता नहीं। ठीक आहे, कोई बात नाही। टँकर सध्या आमच्या कॅमेरा पर्सनने तुम्हाला दाखवलाय, इकडनं पाणी भरून सप्लाय होतोय। जिकडनं ज्या ज्या एरियामधून फोन येईल त्या त्या एरियामध्ये एक टेंडर त्यांनी पास केलेलं आहे, असं जे इथे टँकर चालक आहे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। ते टेंडर पास करून हा टँकर तिथे चाललेला आहे आणि त्या टँकरचे रेट सुद्धा सगळे जे आहे त्या यालाच माहिती असेल, जेही टेंडर पास केलाय त्यांनी। मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज अकोला। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोट तालुक्यात ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा व अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकरी अस्मानी संकटात सापडला। 14 ते 15 मे रोजी विजेचा कळकळाट, सोसाट्याचा वारा व अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अकोट तालुक्यातील पणज, वडाडी, देशमुख, शहापूर म्हणजे पणज महसूल मंडळामध्ये चक्रीवादळ, अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे शेतात परिपक्व झालेले पीक थोडक्यात सापडले आहे। काढणीला आलेले पीक कसे काढावे व ते घरी कसे न्यावे या विवंचतेत शेतकरी अडकला असून फार मोठे नुकसान होत आहे। शेत शिवारामध्ये कांद्याचे पीक काढणीला आले आहे। काही शेतकऱ्यांचा कांदा पाण्याने ओलाचिंब भिजला आहे व काढताना तो जमिनीमध्ये खुडत आहे। काही ठिकाणी काढलेला कांदा पिवळा पडून सडणीच्या मार्गावर लागला आहे। तीळ जमीनदोस्त झाले आहेत। काही तीळ कापून शेतात पडला आहे। पावसाने भिजला असून काळा पडत आहे। काही शेतात उभा आहे। उन्हाळी हंगामामध्ये ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढल्याने ज्वारीचे पिके शेतात कापणी करून अर्धवट अवस्थेत पडले आहेत। ज्वारीचे कणसे कापणीला आले आहे। काही ज्वारी कापून जमीनदोस्त झाली आहे। टपोरी पांढरी कणसे सडण्याच्या स्थितीत असून कणसे काळे पडत आहेत। कडबा खराब झाला आहे तर काही कापणीतच अडकलेले आहेत। या अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना, बागायतदार शेतकऱ्यांना व पिकांना बसला असून शेतकरी मोठ्या चिंताग्रस्त अवस्थेत आज रोजी येऊन अडकला आहे। पिके कापणीला आले असून ती घरी कशी आणावे या अर्धवट अवस्थेत पडला आहे। तर पणस शिवारातील काही शेतकऱ्यांच्या शेतामधील बांधलेल्या खोपड्या पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या आहेत। शेतकरी हवालदिल झाला आहे। आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या व्याधीने त्रस्त आहे। महागडी औषधे घेतल्यानंतरही अनेक रुग्णांना आराम मिळत नाही। स्नायू, सांधे, गुडघे, कंबर इत्यादींच्या वेदनांनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या वेदना त्वरित थांबवण्यासाठी शहरातील NMC वेदना निवारण केंद्रात 22 आणि 23 मे रोजी आयोजित शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। निसर्गोपचार, ॲक्वाथेरपिस्ट आणि कायरोप्रॅक्टर यांच्याद्वारे NCMC वेदना निवारण केंद्रात 15 ते 20 मिनिटात वेदनांपासून आराम मिळतो, असा दावा निसर्गोपचार थेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम जाफर आणि डॉक्टर अली शेख यांनी केला आहे। गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मणक्यातील गॅपमुळे होणारी वेदना, हातपायांना मुंग्या येणे, पायांमध्ये पेटके येणे, मायग्रेनची वेदना, छातीत दुखणे, पायांना आग होणे, अंगदुखी, मणक्यातील गॅप, हात उचलण्यात असमर्थता, हातात पेटके येणे,
शरीरात कुठेही वेदना होत असल्यास या सर्व जुन्या वेदनांपासून मुक्ती मिळवा. डॉक्टर शेख इमाम जाफर यांच्या मदतीने 1 ते 10 वर्षापर्यंतच्या जुन्या वेदनांपासून येथे फक्त 15 ते 20 मिनिटात आराम मिळू शकतो. आता पाहूया बोरगावहून येथे गुडघेदुखीवर उपचार घेऊन बरे झालेल्या काही रुग्णांचे अनुभव. पहले केस होता का सेम केस आहे तर नसा कळलेली चक्कर भी कैसा लग रहा है अभी? फ्री है, एकदम फ्री हो गए? पहले कैसा था? बहुत दर्द था. कितने साल से दर्द था आपको? 6 साल से दर्द. 6 साल? 6 साल से? तो डॉक्टर को नहीं दिखाया आपको? दिखाई फिर कम नहीं हुआ? नहीं. कितने डॉक्टर दिखाए 6 साल में? बहुत से डॉक्टरों को दिखाई. बहुत डॉक्टर कम नहीं हुआ. अभी जो पुणे से डॉक्टर आए अपने शेख इमाम साहब, उनके थेरेपी से कितने मिनट के अंदर अच्छे हो गए? 1 आधा घंटा में. वाह वाह ग्रेट. अभी चल सकते तुम? चलो एक बार चलते जाओ उधर. बबिता. कुठून आलो आपण? पुण्यावरून. पुण्यावरून अकोल्याला आलो. हो. काय त्रास होता आपल्याला? डोंगळ्याचा आणि कंबरचा, मानेचा. किती दिवसापासून त्रास होत आहे? 10 वर्षापासून आहे. 10 वर्षापासून? हो. मग डॉक्टरना वगैरे नाही दाखविलं? दवाखाने केले, काही आराम नाही पडला. किती डॉक्टरांना दाखविलं एक अंदाजा? हो, तरी 10-15 डॉक्टर. 10-15 डॉक्टरांना दाखवलं तरी पण कमी नाही झालं. आपले डॉक्टर शेख इमाम साहेब आले पुण्याचे, त्यांच्या थेरपीनं तुमचा जे त्रास होतं ते किती मिनिटांमध्ये गायब झालं? 5-10 मिनिटांमध्ये. फक्त 5-10 मिनिटांमध्ये. मग तुम्ही थेरपी करायच्या अगोदर तुम्हाला वागता वगैरे येत होतं का? थोडं वाकून दाखवा आता. अगोदर आधी वागता पण येत नव्हतं. आता पूर्णपणे वागता येईल. काही त्रास वगैरे वाटते का आता? नाही. काही नाही. डॉक्टर साहेबांनी मध्ये काही इंजेक्शन वगैरे दिलं का? काही नाही. इंजेक्शन नाही, फक्त त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचा जे त्रास होतं ते पूर्णपणे क्लिअर करून टाकलं. आपल्यासारखे भरपूर पेशंट वेदनाग्रस्त आहेत, त्यांना इथे यायला पाहिजे की नाही? येऊन दाखवायला पाहिजे. मग तुम्ही पुण्यानं अकोल्यामध्ये आलो, मग पुण्यामध्ये पण आमचं सेंटर आहे, मग तुम्ही तिथं काय आलो नाही? तुम्हाला तिकडचं माहित नव्हतं म्हणून तुम्हाला कोणीतरी सांगितलं, तुम्ही इथं आलो. बरोबर. आतापर्यंत शेकडो रुग्णांवर डॉक्टर शेख इमाम जाफर यांनी उपचार करून त्यांना रोगमुक्त केले आहे. त्यांच्या या योगदानाला अनेक मोठे राजकारणी, उद्योगपती, सामाजिक संघटनांनी गौरवले आहे. अकोला शहरातील मंगरुळपीर रोड, युसुफ अली खदान परिसरातील गणेश रोलिंग शटरच्या बाजूला असलेल्या NCMC वेदनामुक्त केंद्रात 22 व 23 मे रोजी आयोजित शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णांना करण्यात आले आहे. महिलांसाठी येथे स्वतंत्र व्यवस्था आहे आणि ऑनलाईन नोंदणीची सोय देखील उपलब्ध आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी कृपया मोबाईल क्रमांक 90 49 83 15 73 आणि 90 21 93 39 35 वर संपर्क साधावा. हज यात्रेला प्रस्थान करण्यापूर्वी अकोला हज टूर्सच्या वतीने हज यात्रेकरूंसाठी विशेष हज प्रशिक्षण शिबिर आणि लसीकरण कॅम्प स्थानिक लकडगंज येथील कोहिनूर फंक्शन हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते. मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत हज यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. अकोल्यात हज यात्रेची तयारी जोरदार सुरू आहे. इस्लाम धर्मात हज यात्रा करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. हज यात्रेला घेऊन एकीकडे धार्मिक उत्साह दिसत असताना दुसरीकडे आरोग्य विभागही प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत पूर्णपणे सतर्क आहे. दिनांक 14 मे बुधवार रोजी हजला जाणाऱ्या हज यात्रेकरूंचे विशेष लसीकरण आणि प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले, ज्याचा लाभ उपस्थित सर्व हाजींनी घेतला. कार्यक्रमाचे आयोजन अकोल्यातील प्रसिद्ध हज टूर्स, चागो ट्रॅव्हल्स, एक्सप्रेस हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने करण्यात आले होते. गेल्या 25 वर्षापासून हजारो प्रवाशांना चागो ट्रॅव्हल्सद्वारे सुरक्षित हज यात्रा घडवण्यात आली आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अकोल्याचे लोकप्रिय आमदार साजिद खान पठाण आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती. आमदार साजिद खान पठाण यांनी हजला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. अकोला हज टूर की जानिब से जो हाजी जा रहे हैं हज के लिए, मैं उन सबको मुबारकबाद देता हूं और हज टूर के ओनर ऐमन अब्दुल अजीज़ और उनके वालिद अजीम भाई को मैं और उनकी पूरी टीम को मुबारकबाद देता हूं
कि हिंदुस्तान के अंदर जो कुछ ही टूर्स को ये मौका मिला कि वो हाजियों को लिया सके प्राइवेट के अंदर, उसमें से एक अकोले का हज टूर है। हमारे अकोले वालों के लिए बड़ी बात है और मैं चाहता हूँ कि मैं ये दुआ करता हूँ कि हज उनका कामयाब हो, सफ़र में आसानी हो, अल्लाह उनके ज़रिए तमाम उम्मत की दुआओं को कबूल फरमाए और अल्लाह उनके हज को आसान करे। आमीन। जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमती डॉक्टर तरंग तुषार वारे यांनीही उपस्थित सर्व हज यात्रेकरूंना प्रवासादरम्यान आरोग्याविषयक येणाऱ्या समस्यांविषयी योग्य मार्गदर्शन केले। अकोला हज टूअर्स संचालक आजिम फलाई यांनीही हजींना हज यात्रेबद्दल योग्य मार्गदर्शन केले। आज जो यहाँ पे हज यात्री सब लोग जा रहे हैं उनको मैं शुभकामनाएं देती हूँ। और यहाँ पे जो वैक्सीनेशन हुआ है हमारा पूरा जिला शल्य चिकित्सक अकोला, वहाँ से पूरे टीम अपना वैक्सीनेशन कर रहे हैं। उसमें ओरल पोलियो है, मेनिंजाइटिस का वैक्सीन है और जिनको लगता है स्वाइन फ्लू का वैक्सीन है वो दे रहे हैं। पूरा उनका चेकअप कर रहे हैं और उनको एडवाइस भी कर रहे हैं कि टूर के दौरान क्या क्या उन्होंने केयर लेना चाहिए, ये भी हमने एडवाइस कर रहे हैं। और अब्दुल भैया और इन्होंने सब कैंप अरेंज किया और आमदार साहिब भी आ गए हैं। पठान साहिब एक कैंप में इधर है और अभी उद्घाटन भी हुआ है कैंप का और बहुत अच्छे से इनकी यात्रा अच्छे से हो, इसमें शुभकामनाएं देती हूँ। या कार्यक्रमात अय्याज अब्दुल्ला, अब्दुल अजीम, अबू बकर सिद्दीकी, अय्याज अहमद खान, युसुफ खान, मुजमिल शहा यांचे मोठे सहकार्य लाभले। अकोला महाराष्ट्र येथून RRC न्यूज चॅनलचे युसुफ शेख यांचा विशेष रिपोर्ट। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अमरावती शहर गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या पथकाने मोठी कारवाई करत अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या 2 सराईत तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत। ही कारवाई नांदगाव पेठ परिसरात करण्यात आली आहे। अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी शहरातील अंमली पदार्थांच्या विक्रीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पथक गस्त घालत होते। गस्ती दरम्यान गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की नांदगाव पेठ टोल नाक्याकडून वाळकी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर राठी यांच्या फार्म हाऊस जवळ 2 व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार आहेत। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचला। संशयित ठिकाणी थांबलेल्या अब्दुल शकील अब्दुल रफीक वय 65 राहणार बिस्मिल्ला नगर लालखडी अमरावती आणि सुलतान बेग जमील बेग वय 62 राहणार गुलिस्ता नगर अमरावती यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्याजवळ झडती घेतली असता 8165 किलोग्रॅम गांजा किंमत 2,03,375 रुपये, 2 मोबाईल किंमत 2,000 रुपये आणि इतर साहित्य असा ऐकून 2,05,375 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। राशन कार्ड धारकांच्या मागची डोकेदुखी कायम आहे। पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड धारकांना नवीन अर्जासोबत तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला जोडणे बंधनकारक केले आहे। तसेच आवश्यक कागदपत्रे जोडली नाही तर धान्य मिळवण्यासाठी अडचणी येऊ शकतात। उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयात, सेतू कार्यालयात गर्दी असते। विशेष म्हणजे विद्यार्थी रेशन कार्ड धारक यांची एकच वेळ आल्यामुळे झुंबड उडालेली दिसते। त्यात रेशन कार्ड धारकांना पूर्वी घोषणापत्र दिले तरी चालत असे, परंतु आता उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे। ज्या लोकांचे कार्ड बंद पडतात, कार्ड हरवले किंवा जीर्ण झाले त्यांना दुय्यम कार्ड दिले जात आहे। ई रेशन कार्डने जुन्या कार्डची जागा घेतली आहे। अर्जासोबतच भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, LPG जोडणी क्रमांक, विजेचे देयक, टेलिफोन, मोबाईल देयक, बँक पासबुकांची सत्यप्रत, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड ओळखपत्र आदींची पूर्तता करावी लागत आहे। पुरवठा विभागात परिपूर्ण अर्ज सादर करण्यासाठी बरीच गर्दी दिसते, कारण त्याशिवाय धान्य पुरवठ्यावर गदा येण्याची शक्यता आहे। त्यामुळे लगबग दिसून येते। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रीजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला।
अकोला रेल्वे स्टेशनच्या बाजूला जीवघेणा मालधक्का, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांचे रोजचे हाल. नव्याने प्रभाग रचनेची तयारी लवकरच पूर्ण होणार. या महिन्यात जिल्हा परिषद महापालिका निवडणूक. अकोला पश्चिम मधील त्या रस्त्यावर शेकडो खड्डे, हजारो खड्ड्यांच्या रस्त्यांचा आरआरसीचा विशेष वृत्तांत. हद्दवाडीच्या भागात टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा, महापालिकेद्वारे खासगी टँकर लावण्यात आल्याची माहिती. राशन कार्ड धारकांच्या मागे दाखल्याचा ससेमिरा, सरकार म्हणते आता उत्पन्नाचा दाखला जोडा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. आरआरसी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. आरआरसी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड.